हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये बनवणार आहोत सर्वांच्याच आवडीचा स्वादिष्ट रुचकर असा आलू मटर पुलाव। हा आलू मटर पुलाव बघितल्यानंतर नक्कीच तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेल, हो की नाही? पुलाव बनवण्याचे अनेक प्रकार याआधीही तुम्ही बघितले असतील। त्यामध्ये मसाल्याचे आणि पाण्याचे प्रमाण हे योग्य झाले तरच पुलाव हा स्वादिष्ट आणि अशा प्रकारे मोकळा सुळसुळीत हा तयार होतो। इथेही आपण अगदी परफेक्ट असा आलू मटर पुलाव बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतले आहे। सर्वात अगोदर ते आपण 1 ते 2 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेऊया। अगदी हलक्या हाताने आपल्याला हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून तांदूळ तुटणार नाही। आणि त्यानंतर तांदूळ बुडेल इतपत आपल्याला त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचे आहे आणि हा तांदूळ आपल्याला 20 ते 25 मिनिट भिजत ठेवायचा आहे। आलू मटर पुलाव हा स्वादिष्ट बनावा यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे आहे। त्यासाठी लसणाच्या काही पाकळ्या, अद्रकचे काही तुकडे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, त्यानंतर 2 ते 3 चमचे सुके खोबरे आणि यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर आपण घालून घेणार आहोत आणि याचे बारीक असे वाटण तयार करून घेऊया। हे बघा, यामुळे आपला आलू मटर पुलाव हा स्वादिष्ट आणि रुचकर बनणार आहे। इथे आपला तांदूळही 20 मिनिट छान असा भिजलेला आहे। आता यामधील पाणी आपण निथळून घेऊया। इथे कढईमध्ये तेल गरम झालेले आहे आणि यामध्ये मी 2 बटाटे मोठे मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतले आहे आणि आता या तेलामध्ये हे बटाटे आपण गोल्डन ब्राउन कलरचे होईपर्यंत फ्राय करून घेऊया। अशा प्रकारे जर बटाटे फ्राय करून घेतले तर पुलाव खाताना या बटाट्यांचा स्वाद हा खूप छान लागतो। इथे हे बटाटे छान असे फ्राय झालेले आहे। आता आपण ते काढून घेऊया। याच पद्धतीने तुम्ही पनीर किंवा सोयाबीनचाही पुलाव तयार करू शकता। तेही थोडेसे तेलामध्ये शालो फ्राय करून तुम्ही हा पुलाव तयार करू शकता। यानंतर याच तेलामध्ये आपण आता जिरे, मोहरी, त्यानंतर काही खडे मसाले, त्यानंतर कढीपत्ता हे सर्व छान असे फ्राय करून घेऊया। यानंतर एक बारीक उभा चिरलेला कांदा यामध्ये टाकून घेऊया आणि तोही हलकासा ब्राऊन कलरचा होईपर्यंत फ्राय करून घेऊया। 1 वाटी तांदळासाठी मीडियम साईजचा 1 कांदा आणि मीडियम साईजचा 1 टोमॅटो हा पुरेसा होतो। कांदा हा छान असा फ्राय झालेला आहे। यानंतर यामध्ये आपण तयार केलेले वाटण टाकून घेऊया आणि तेही तेलामध्ये फ्राय करून घेऊया। यामध्ये असलेला मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे। इथे हा छान असा फ्राय झालेला आहे। यामध्ये जे आपण सुके खोबरे वापरलेले आहे त्यामुळेच आपल्या या पुलावाला छान असा स्वाद येणार आहे। यानंतर यामध्ये आपण हळद आणि 1 चमचा गरम मसाला टाकून घेऊया। इथे तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता। यानंतर यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया। यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। पुलावाच्या अंदाजानुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण 1 वाटी तांदळासाठी अर्धी वाटी मटार वापरणार आहोत। आलू मटर पुलाव म्हटला की त्यामध्ये बटाटे आणि फ्रेश असे वाटाणे हे आलेच पाहिजे। यानंतर यामध्ये फ्राय केलेले बटाटेही टाकून घेऊया आणि यामध्ये आपण हे सर्व छान असे मिक्स करून घेऊया। आपल्या सर्व भाज्या आणि मसाले छान असे एकत्रित मिक्स झालेले आहे। आता यामध्ये आपण भिजवलेला तांदूळ टाकून घेऊया।
आणि अगदी हलक्या हाताने तो या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये आता आपल्याला परफेक्ट असे पाणी ओतून घ्यायचे आहे। इथे आपण 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी वापरणार आहोत, म्हणजेच तांदळाच्या दुप्पट इथे आपल्याला पाणी वापरायचे आहे। तुम्ही जर हा पुलाव एखाद्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये बनवत असाल तर तांदळाच्या दुप्पट इथे तुम्हाला पाणी वापरायचे आहे। आणि जर हाच पुलाव तुम्ही कुकरमध्ये 1 वाटीचा बनवणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला 1.5 वाटी पाण्याचे प्रमाण हे घ्यायचे आहे। आपला हा पुलाव अगदी मोकळा सुळसुळीत तयार व्हावा यासाठी इथे आपल्याला अर्धा लिंबाचा रस वापरायचा आहे। यानंतर सर्वात शेवटी यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि या कढईवर झाकण ठेवून हा तांदूळ आपण 15 मिनिट लो फ्लेमवर शिजवून घेऊया। पंधरा मिनिट झालेले आहे आणि हे बघा, तुम्ही इथे बघू शकता आपला हा पुलाव छान असा इथे शिजलेला आहे। या तांदळाचा प्रत्येक दाणा हा मोकळा झालेला आहे। यामध्ये अजिबात पाणी शिल्लक राहिलेले नाही। इथे आपण जे पाण्याचे प्रमाण वापरले होते ते अगदी परफेक्ट हे झालेले आहे आणि तांदूळही छान असा शिजलेला आहे। आता यानंतर गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि या पुलावमध्ये 2 चमचे तूप टाकून घेऊया आणि झाकण ठेवून हा पुलाव 10 मिनिट आपण ठेवूया आणि त्यानंतरच सर्व करूया। हे बघा, इथे आपला मोकळा सुळसुळीत स्वादिष्ट रुचकर असा आलू मटर पुलाव तयार झालेला आहे। बघता क्षणी खाण्याची इच्छा ही प्रत्येकाची नक्कीच होत असेल। तुम्हीही या प्रकारे आलू मटर पुलाव बनवून बघा आणि तो कसा बनला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी ही रेसिपी अगदी पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन स्वादिष्ट अशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।